मावळचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके आत्ता आपल्या सोबत आहेत आणि ते देखील अधिवेशनात सहभागी झालेत. अण्णा, ज्या पद्धतीने दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासंदर्भात गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू आहे. काल देखील अजित पवार शरद पवारांच्या दिल्लीतल्या निवासस्थानी स्नेहभोजनासाठी गेले होते. पवार साहेबांची देखील त्या ठिकाणी भेट घेतलेली आहे त्यांनी. काय नेमकं दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासंदर्भात नेमक्या काय चर्चा आहे? नाही, साहेबांचा जन्मदिवस म्हणून दिल्लीला दादा आणि कुटुंबातले व्यक्ती त्या ठिकाणी उपस्थित होते. त्यांनी कौटुंबिक कार्यक्रम आयोजित केला होता. महायुती किंवा पक्ष, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्रित यायचे का महायुतीत यायचं, हा सर्वस्वी अधिकार आदरणीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आमचे नेते आदरणीय अजितदादांचा आहे. त्यामध्ये प्रांताध्यक्ष तटकरे साहेब असतील, प्रफुल्लभाई पटेल साहेब असतील, भुजबळ साहेब, हे सर्व नेते मंडळी एकत्रितपणानं विचार करून तो निर्णय करतील. परंतु राज्यामध्ये महायुती जर भक्कम आहे आणि अधिक जर भक्कम होत असेल तर दोन्ही पक्ष एकत्र होत असतील त्याचं आम्ही स्वागत करू. म्हणजे दोन्ही राष्ट्रवादीने या पुढच्या काळातल्या ज्या निवडणुका आहेत ते एकत्र येऊन सामोरं गेलं पाहिजे असं तुम्हाला वाटतंय? नाही, हे बघा, आता राज्यामध्ये महायुती आपण म्हणत असताना तीनही पक्ष एकत्रितपणाने निवडणुकीला सामोरे जात आहेत. परंतु ज्या ठिकाणी स्थानिक कार्यकर्त्यांचा आग्रह असतो त्या ठिकाणी त्यांच्या पद्धतीनं किंवा कार्यकर्त्यांचा आग्रह असतो आपण मैत्रीपूर्व लढत करा, असं देखील सूचना प्रत्येक पक्षातल्या नेते मंडळींनी दिलेल्या आहेत. त्यामुळे स्थानिक पातळीवरती जो काही निर्णय घेतला जातो तो कार्यकर्त्यांची निवडणूक आहे किंवा नगरपंचायत, नगर परिषद, महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती ही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होताना कार्यकर्त्यांच्या देखील भावना तीव्र आहेत. त्यामुळे ज्या ज्या ठिकाणी आपल्याला मैत्रीपूर्व लढता येईल किंवा युती म्हणून लढता येईल त्या पद्धतीनं तो निर्णय सर्वस्वी खाली कार्यकर्त्यांनी दिलेला आहे. म्हणजे मग तुम्ही काय म्हणजे अशी मागणी करता किंवा तुम्ही असं एक आवाहन करता की शरद पवारांच्या पक्षाने देखील महायुतीत यावं? नाही, आता मी माझ्या मावळ तालुक्यात तर आदरणीय पवार साहेबांच्या पक्षासोबत युती आघाडी केली. म्हणजे स्थानिक पातळीवरती जो निर्णय आपल्याला योग्य वाटतो तो आपण घेतोय. परंतु शक्यतो जेवढं होईल तेवढं आपण महायुती म्हणूनच लढावं असं देखील आमच्या पक्षातल्या नेते मंडळींचा आहे. परंतु काही कार्यकर्त्यांचा आग्रह असतो किंवा मतभेद असतात. प्रत्येकाला वाटतं की मला संधी मिळाली पाहिजे, त्यातून काही निर्णय बदलावे लागतात. परंतु आगामी काळात पवार साहेबांच्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजितदादा आणि आम्ही सर्वजण एकत्र जायचं की नाही जायचा सर्वस्वी अधिकार आदरणीय अजितदादा, तटकरे साहेब, प्रफुल्लभाई या सर्वांचा असेल आणि तो निर्णय आम्हाला मान्य असेल. नाही, पण मग तुम्ही देखील अजितदादांच्या पक्षाचे एक महत्त्वाचे आमदार, दादांच्या जवळचे निकटवर्ती आहात तुम्ही. तुम्हाला काय वाटतं की दोन्ही पक्षांनी एकत्र येणं आता गरज आहे की ज्या पद्धतीने वेगवेगळे जर निवडणुकींना सामोरं गेले त्याचा फटका देखील बसू शकतो, म्हणून आता एकत्र येण्याची वेळ आली? असं नाही आहे. मी तुम्हाला परत ते सांगतो की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत. कार्यकर्त्यांचा जो आग्रह असेल तो नेते मंडळी स्वीकारतील आणि त्या पद्धतीनं पुढे या निवडणुकीला सामोरे जातील. पण पुणे आणि पिंपरी चिंचवडचा जर आपण विचार केला तर त्या ठिकाणी भाजप स्वबळावरती जाण्याची तयारी करते. अशा परिस्थितीत तुम्ही जर महायुतीत त्या ठिकाणी नसला तर मग तुम्हाला देखील स्वबळावरती जाणं गरजेचं होईल किंवा निवडणुकीला सामोरं जावं लागेल. मग या परिस्थितीत तिथल्या स्थानिक लोकप्रतिनिधी किंवा कार्यकर्त्यांचं म्हणणं होतं की शरद पवारांच्या पक्षासोबत आपण युती करून किंवा एकत्र येऊन या निवडणुकीला सामोरं गेलं पाहिजे. नक्की ते बघा, तुम्हाला सांगतो, कुणी जर स्वबळाचा नारा देत असतील किंवा स्वबळाची तयारी करत असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देखील स्वबळावरती लढायला तयार आहे. परंतु आदरणीय पवार साहेबांच्या पक्षाची ताकद जर मिळाली तर अधिक संख्याबळ वाढेल, अधिक सत्तेकडे आमची वाटचाल होईल, हे नाकारता येणार नाही. आणि म्हणून जर तशी परिस्थिती आली तर तोही निर्णय स्थानिक पातळीवरती कार्यकर्ते घेऊ शकतात, नेते मंडळी घेऊ शकतात. इकडे पण पुण्यातच पुण्याचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप मात्र त्यांचं म्हणणं होतं जर एकत्र आलो तर अजित पवारांच्या पक्षाला फायदा होईल. मग एकत्र आलं तर दादांच्या पक्षाला फायदा होऊन तुमचा कुठं तोटा होणार आहे? तेव्हा तुमचाही फायदाच होणार आहे, तुमचंही संख्याबळ वाढणार आहे. त्यामुळं हे बघा, जर स्वतःपुरतं जर कोणी राजकारण करत असेल तर त्याच्यातून कार्यकर्त्यांची गळपेची होणं किंवा कार्यकर्त्यांना देखील आपण कुठेतरी अडचणीत आणतो आहे असं माझं मत आहे. कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन आपण स्थानिक पातळीवरती योग्य त्या निर्णयाकडे वाटचाल केली पाहिजे. आपल्याला महायुतीचं राज्यात सरकार असताना स्थानिक कार्यकर्त्यांना देखील महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीत
सत्तेमध्ये वाटा मिळावा, सत्तेमध्ये संधी मिळावी ही नेत्यांची देखील मागणी असते. आणि लोकप्रतिनिधी म्हणून किंवा विधानसभेमध्ये आज आम्ही पाहतो की ज्यावेळेला आम्ही सत्तेत काम करतो त्यावेळेला अधिक जर झुकतं माप हे सत्ताधारी असलेल्या व्यक्तींना किंवा तिथल्या लोकप्रतिनिधीला मिळतं, तसं त्यांना देखील झुकतं माप मिळावं ही आमची अपेक्षा असेल. तळेगाव MIDCच्या बाबतीत तुमच्यावरती सातत्याने आरोप केले जात आहेत आणि ज्या पद्धतीने कंपन्या बाहेर जातात, काय त्या आरोपांना काय उत्तर आहे? आता त्याच्यावरती मी पूर्णपणे खुलासा दिला आहे. बघू आता, न्यायप्रविष्ट बाब आहे. ज्यांच्यावरती दलाल आहेत किंवा ज्यांनी चुकीचं काम केलं ते पुराव्यानिशी कोर्टामध्ये सादर केलेलं आहे. कोर्ट त्यामध्ये सुनावणी मला वाटतं सोमवारी काहीतरी ढकलली असं मला कळाले, परंतु सोमवारनंतरनं काय होतं बघू. आणि त्यानंतरनं मग मी विस्तृतपणानं माहिती सर्व इंडस्ट्रीतल्या उद्योजकांना, गुंतवणूकदारांना देईल की इथं कशा पद्धतीनं काही दलाल लोक फसवणूक करतायत, त्यांच्यापासून सावध राहा. महायुती म्हणून काही महापालिकांमध्ये निवडणुकीला सामोरं जाणार आहे असं फॉर्म्युला ठरलं, काही फॉर्म्युला ठरलं, काही कसं जायचं? अशी कुठली आमची चर्चा नाही. आता हे अधिवेशन झाल्यानंतरनं त्या सगळ्या घडामोडीला सुरुवात होईल आणि त्यातून जी काही आदरणीय दादा किंवा माझ्या पक्षातले नेते मंडळी जबाबदारी देतील ती जबाबदारी स्वीकारून आम्ही पुढे या निवडणुकीला जाणार. धन्यवाद. तर दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र येणं त्याचं स्वागत मी करेल असं सुनील शेळके यांचं म्हणणं आहे. आणि निश्चितच दोन्ही पक्षाच्या जागा वाढतील, ताकद वाढेल असं देखील सुनील शेळके अजित पवारांच्या पक्षाचे आमदार आहेत त्यांनी मत मांडलेलं आहे. कॅमेरामन रोहन पवारसह योगेश बोरसे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.